सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। 22 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या तापडिया नाट्य रंगमंदिरामध्ये प्रसिद्ध मराठी कवी ललित अधाने यांच्या माझी गोधडी 56 भुकी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रपट कलावंत तथा कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे प्राचार्य कौतिकराव ठाले हे होते। प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह तथा ज्येष्ठ साहित्यिक दादा गोरे, अक्षर वाङ्मय प्रकाशनाचे बाळासाहेब घोंगडे यांची विशेष उपस्थिती होती। या काव्यसंग्रहावर डॉक्टर कैलास आंबुरे यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर समाधान इंगळे यांनी अत्यंत बहारदार सूत्रसंचलन करत हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पुढे नेला होता। पाहूयात सविस्तर वृत्त। या प्रसंगी मंचावर माननीय श्रीयुत शरद भिंगारे जे सुद्धा आहेत। या समारंभाच्या संयोजकांपैकी ही कल्पकता आहे आणि मला वाटतं की अभिनंदनीय आहे। आपण टाळ्या वाजून या कृतीचं एक समर्थन, एक अभिनंदन की साहित्याच्या क्षेत्रामध्ये वामनदादा कर्डकांचे फार शब्द आहेत, धारदार्या शस्त्रांना घेऊन की नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेऊ टिळा, मंजुळा पाजळ आपला इळा, चलग रणामध्ये लढण्याचं पावित्र्य धारण करणं शेतकऱ्यांचे आंदोलन सध्या होत आहे। आणि ते सूत्र या कविता आणि आजच्या समारंभाचंही असणार आहे। आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद, कवी सौमित्र अर्थात किशोर कदमजी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर ललित अधाने यांचा साहित्य शिक्षण आणि सांस्कृतिक प्रवास सुरू झाला आणि समृद्ध झाला असे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सर, ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, या कवितेच्या अनुषंगाने ज्यांची प्रदीर्घ आणि अतिशय मौलिक प्रस्तावना आहे आणि ज्या ज्या कविता संग्रहावरती भाष्य करणार आहेत आणि या कविता संग्रहाच्या निमित्तानं तर अधिक सहकार्य ज्यांचं लाभलं असे दोन मान्यवर समीक्षक, अभ्यासक, प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध मोरे आणि डॉक्टर कैलास इंगळे। डॉक्टर कैलास इंगळे किशोरदादांच्या हस्ते या दोनही सहकारी समीक्षकांच्या नजरेतून, अभ्यासकांच्या नजरेतून आपल्याच कवितेकडे बघणं प्रकाशनाच्या आधी ही गोष्ट डॉक्टर ललित अधाने यांना साधलेली आहे। डॉक्टर कैलास इंगळे आणि ज्यांनी फार सुंदर लेआउट आणि मांडणी केली असे आमचे माऊली श्रीयुत ज्ञानेश्वर अधाने दादा, या शहरातही याची नाळ घट्ट आहे असा हा कवी आहे, ज्यांच्या प्रेरणेतून, आशीर्वादातून ही कविता स्फुरलेली अशा त्यांच्या मातोश्री गंगूबाई दगडू अधाने यांना सुद्धा मंचावरती आपण घेऊन यावं मी अशी विनंती करतो। पिता आणि माता अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या बाई अर्थात या मातोश्रींचं आपण स्वागत करूया। अधाने सरांच्या सहचारिणी डॉक्टर ज्योती अधाने यांचे माता पिता किसनराव साबळे आणि शांताबाई किसनराव साबळे। खरं म्हणजे किसनराव साबळे आणि शांताबाई किसनराव साबळे यांचं आपण अभिनंदन यासाठी करायला पाहिजे। एका कवीला त्यांनी मुलगी दिली नोकरी नसताना, तर ही डेअरिंग लागते यासाठी सुद्धा, साधी गोष्ट नव्हती ती। ज्या काळात कवींची फार थट्टा केल्या जायची अशा काळातली ती गोष्ट होती, पण या जावई कवीनं स्वतःचं काव्य कर्तृत्व सिद्ध केलं आणि मराठीतला एक मान्यवर
ग्रामीण कवितेतला चेहरा म्हणून डॉक्टर ललित अधाणे यांचा गौरव मराठी श्रोते आणि रसिक मागच्या 30 वर्षांपासून करत आहे. ही अभिनंदनीय गोष्ट आहे. धन्यवाद. मोर असं लिहितात की कवी ललित अधाणे यांनी कुणबी बाप या पहिल्या कविता संग्रहाच्या रूपाने मराठी साहित्याच्या पटावर कृषिनिष्ठ शेतकरी बाप अधोरेखित केला. तदनंतर माही गोदडी छप्पन भोकी हा त्यांचा दुसरा कविता संग्रह होय. या चिंतनशील संग्रहातील कविता ग्राम जीवनात झालेली पडझड आणि या पडझडीला कारणीभूत असलेल्या घटकांना मुखर करते अशी कविता आहे. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांमध्ये आपण या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करूया. शेतकरी आंदोलनात बळी पडलेल्या तमाम शेतकरी बांधवांना हा कविता संग्रह समर्पित केलेला आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शब्दांची फार सुंदर पुष्टी यासाठी आहे की अतिवादी लावी एक बोट सोंग दावी, त्याचा बहुरूपी नट नय वैष्णव तो चाट, प्रतिवादी वाळी एका पूजी एका छळी, तुका म्हणे नाही भूत ज्याचे. म्हणून कवी म्हणून आणि मराठीतला अतिशय प्रतिभावान माणूस म्हणून कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांचं महत्त्व आपल्या सर्वांना आहे. अजून जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया. आपल्या टाळ्या आपला त्यांचा सत्कार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं कवी पी विठ्ठल हे सौमित्र अर्थात किशोरदादांचं स्वागत करतील. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं हे स्वागत आहे. सह्याद्री साहित्य कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही सर्व लोक विद्यार्थी असताना विविध उपक्रम घेत होतो. या संपूर्ण प्रवाहामध्ये ते उपक्रम आजही लक्षणीय आहे आणि सगळ्यांच्या लक्षात आहे. धन्यवाद. गुरुवर्य आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर यांचं स्वागत डॉक्टर धनंजय माने सरांनी करावं अशी विनंती आहे. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि शेकडो साहित्यिकांना, हजारो प्राध्यापकांना आणि अशा असंख्य विद्यार्थ्यांना साहित्य वर्तुळात घेऊन येणारे, त्यांना प्रवाहित करणारे आदरणीय डॉक्टर दादा गोरे सर यांचं स्वागत आहे. या कवितेला खेळण्यापूर्वी जर आपण प्रस्तावना वाचली तर त्या कवितेचा अर्थ उलगडत जातो असे अतिशय साक्षी समीक्षक डॉक्टर कैलास अंबोरे सर यांचं स्वागत कवी सुनील उबाळे यांनी करावं अशी विनंती आहे. ज्यांनी बाहेर एक सुंदर रांगोळी रेखाटलेली आहे असे चित्रकार, पेंटर सुनील उबाळेजी आणि महेंद्र खाजेकर यांचं आपण त्या रांगोळीसाठी सुद्धा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. डॉक्टर कैलास अंबोरे सरांचं ते स्वागत करत आहे. अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे ज्यांनी अतिशय देखणा कविता संग्रह आपल्या समोर ठेवला, माननीय बाळासाहेब घोंगडे सर यांचं स्वागत कवी डॉक्टर विष्णू सुरास यांनी करावं अशी विनंती आहे. वात्र टीकाकार, विडंबनकार कवी डॉक्टर विष्णू सुरासे स्वागत करत आहेत. प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांचं. या प्रकाशन समारंभाच्या निमित्त जरी प्रकाशन समारंभ असलं, प्रकाशन असलं तर त्या निमित्तानं त्या कलाकृतीवरती चिंतन होतं आणि अनुषंगानं आजचा संपूर्ण कार्यक्रम या कवितेच्या अनुषंगानं ग्रामीण साहित्य, सद्य परिस्थिती, समकालीन वास्तव या संदर्भात चर्चा करणार असणार आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमचे सन्मित्र माननीय श्रीयुत शरद भिंगारे सरांनी करावं अशी विनंती आहे. सह्याद्री कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर आणि अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माही गोदडी छप्पन भोकी या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित सर्व रसिक श्रोते हो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, प्रसिद्ध कवी, गीतकार व सिने अभिनेते माननीय किशोर कदम उर्फ सौमित्र सर, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर दादा गोरे सर, अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे इथून आलेले माननीय बाळासाहेब घोंगडे सर, या कविता संग्रहावर जे भाष्य करणार आहेत असे समीक्षक आणि साक्षेपी अभ्यासक श्री डॉक्टर कैलास अंबोरे सर,
या कविता संग्रह ज्यांच्या लेखणीतून प्रकट झाला आहे ते डॉक्टर ललित अधाने सर आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो. कुणबी बाप हा काव्यसंग्रह येऊन ललित अधाने सरांचा पहिला काव्यसंग्रह होता कुणबी बाप आणि हा काव्यसंग्रह ज्या वेळेस आला होता त्याला आज जवळपास 20 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि ज्या वेळेस 20 वर्षापूर्वी आला होता त्यावेळेस सुद्धा 1991च्या आर्थिक धोरणांना जे देशामध्ये बदल घडत होते त्या पार्श्वभूमीवर तो आला होता आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्याला सुद्धा 20 वर्ष उलटून गेल्यानंतर समाजामध्ये आजूबाजूला खूप प्रचंड असे बदल घडले होते, उलथापालथ घडली होती. परंतु ही घडलेला बदल, उलथापालथ, शेतीची दुरावस्था, समकालीन वास्तव हे सगळं कुठेतरी विस्कटून गेलेलं आहे आणि ते कुठेतरी साहित्यामध्ये, काव्यामध्ये प्रकट व्हावं अशी ज्यांची तीव्र मनीषा होती आणि तीव्र मनीषासाठी जरी असली की आपल्याला भावतंय ते तात्काळ प्रकट व्हावं अशी सुद्धा कवीची आकांक्षा असते. परंतु आपण जे बोलतो आहे, आपण जे लिहितो आहे ते आपण तपासून घेतलं पाहिजे, त्यासाठी साधना केली पाहिजे आणि ती साधना जवळपास 2 दशकाची म्हणजे 20 वर्षाची आहे. मराठीमध्ये लिखाण करताना घाईघाईने अनेक पद्धतीचं लिखाण होतं परंतु त्याच्यामध्ये कस आणि सार असा नसतो आणि मग अशा वेळेस जे खरं लागतं तो कस आणि सार आपल्याला काहीतरी घेऊन लोकांसमोर यायचं आहे. त्या भूमिकेतून ललित अधाने सरांचा हा माही गोधडी 56 भोगी हा काव्यसंग्रह इथं आलेला आहे. याच्यानंतर आजपासून सुमारे 100 वर्षापूर्वी M.N. रॉय नावाचे एक विचारवंत होते, कम्युनिस्ट विचारवंत होते आणि त्यांना एकदा विचारलं होतं की आजपासून 100 वर्षापूर्वी म्हणजे 1930चा तो काळ असावा आणि त्यावेळेस जगभर, भारतभर सोशलिझम, कम्युनिझम, कॅपिटलिझम, गांधीइझम हे सगळे तिथं प्रवाह वाहत होते आणि त्यावेळेस सगळे प्रभावित होत होते. समाज मन त्यांनी ढवळून निघालं होतं. अशा वेळेस M.N. रॉय यांना विचारलं एका पत्रकाराने की स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये काय टिकेल, कुठल्या प्रकारचा इझम टिकेल असं विचारला प्रश्न. तर M.N. रॉयनी उत्तर दिलं होतं की भारतामध्ये सोशलिझम, कॅपिटलिझम, कम्युनिझम हे काही टिकणार नाही, भारतामध्ये फक्त अपॉर्च्युनिझम टिकेल. आणि तुम्ही गेल्या 100 वर्षामधली वाटचाल बघता असता तर लक्षात येतं की इथं अपॉर्च्युनिझम म्हणजे संधी साधूवाद हाच टिकलेला आहे आणि तोच राहिलेला आहे. आणि मग हे जे 100 वर्षाचा जो कालखंड आहे, गेल्या 20-30 वर्षाचा कालखंड आहे, तो कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर कुठेतरी प्रकट व्हायला हवा. या अभिनिवेशातून, या भूमिकेतून ललित अधाने सर आपल्या समोर येतात. दुसरी एक गोष्ट अशी होती की मी ज्यावेळेस कवी सौमित्र यांना जेव्हा विचारतो की त्यांचा पहिला आणि तरीही मी हा तो यांचा पहिला काव्यसंग्रह आला, त्याला उलटून गेले 17 वर्ष आणि त्याच्यानंतर बाऊल हा काव्यसंग्रह आला. तर तो बाऊल काव्यसंग्रह हा सुद्धा 17 वर्षानंतर वंदन करतो. माही गोधडी 56 भोगी या माझ्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष, ज्यांचे आशीर्वाद आणि कौतुकाची थाप नेहमीच माझ्या पाठीविषयी राहत आलेली आहे, असे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य कौतिकराव ठाले सर, ज्यांच्या कवितेने उभ्या महाराष्ट्राला भुरळ घातली, असे महाराष्ट्राचे लाडके कवी, एक संवेदनशील कलावंत, नटरंग, जोगवा, फॅन्ड्री अशा अनेक चित्रपटांमधून ज्यांनी आपल्या कसदार अभिनयाने मराठी मनावर स्वतःचा ठसा उमटवला, ज्यांच्या हस्ते माझ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले ते कवी सौमित्र उर्फ किशोर कदम साहेब, ज्यांनी आमच्या व्यक्तिमत्वाला अधोरेखित केलं. विद्यार्थी अवस्थेत असताना मी असेल, पी विठ्ठल असेल, अनिरुद्ध मोरे असतील किंवा विवेकानंद महाविद्यालयामधील हजारो विद्यार्थ्यांच्या पिढ्या ज्यांनी घडवल्या, कधी ते प्रसंगी वडिलांप्रमाणे रागावले आणि रागावून त्यांनी आम्हाला ठणकावलं सुद्धा, तर कधी मायेने कुरवाळलंही सुद्धा, अशी पितृतुल्य गुरुवर्य डॉक्टर दादा गोरे सर, जे माझ्या काव्यसंग्रहावर भाष्य करणार आहेत, ज्यांनी माझ्या काव्यसंग्रहाला अत्यंत सुंदर अशी प्रस्तावना दिली. मराठीतील नव्या पिढीचे अभ्यासक, लिहित्या हातांना नेहमीच बळ देण्याचं काम जे समीक्षक आज करत आहेत, ते माझे परमस्नेही आदरणीय कैलास आंभुरे सर, ज्यांनी माझा कविता संग्रह प्रकाशित केला, ते माझे परममित्र अक्षर वाङ्मय प्रकाशन
प्रकाशनचे बाळासाहेब धोंगडे साहेब आणि उपस्थितांमध्ये माझी आई आणि माझे तमाम सर्व मित्रमंडळी. समोर उपस्थितांमध्ये आदरणीय दादा बाबा भान सर आहेत. त्याच्यानंतर खूप सारी मंडळी म्हणजे मदन सर आहेत, लघाणे बापू आहे, आदरणीय दासू वैद्य सर आहे. किती जणांची नावं या ठिकाणी घ्यावीत. उपस्थितांमध्ये सर्व जी आदरणीय मंडळी आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. एवढंच काय तर विविध शहरांमधून विविध गावांमधून माझं सर्व गोतावळा साहित्यस्नेही गोतावळा या ठिकाणी आज एकत्र आलेला आहे. माझे सर्व वर्गमित्र 10वीचे असतील, 12वीचे असतील किंवा ग्रॅज्युएशनचे असतील, MAचे असतील, सर्व वर्गमित्र माझे सर्व विद्यार्थीसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. महाविद्यालयातले सहकारी, वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये आम्हाला काम करावं लागतं, तर माझ्या सर्व महाविद्यालयामधील सर्व माझे सहकारी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. देऊळगाव राजा असेल, हिवराश्रम असेल, नांदेड असेल, बीड असेल, केज असेल, गेवराई असेल किंवा इकडं वैजापूर असेल, सर्व गावांमधून आज माझ्या कवितेच्या प्रेमापोटी आणि माझ्या कुटुंबाच्या प्रेमापोटी सोनवणे सर असतील किंवा अकुलवार सर, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी एवढंच म्हणेन की ही सर्व माझ्या काळजातला अनमोल ठेवा आहे. आपण सर्वजण माझ्या काळजातला अनमोल ठेवा आहे आणि हा ठेवा मी असाच कायमस्वरूपी जपून ठेवील. आपल्या प्रेमाच्या ओलाव्याने माझी कविता नेहमी सतेज राहील. माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या तमाम साहित्य रसिक मायबाप हो. मी माझ्या कवितेबद्दल काय बोलू. विचारपीठावरील सर्वच मान्यवर त्यावर आपलं म्हणणं मांडतील. कविता ही सत्तेची नव्हे तर सत्याची बाजू घेणारी असली पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे. तिने कोणत्याही सत्ताधाऱ्याची बटीक होऊ नये. तिने कायम वंचितांच्या, गरिबांच्या, शोषितांच्या बाजूने उभे राहायला हवे असे माझे ठाम मत आहे. शेतकरी, कष्टकरी हा तिचा आत्मा असायला हवा. कवितेनं बरं बोलण्याऐवजी खरं बोललं पाहिजे. आज समाजामध्ये माजलेलं तणकट काढायचं असेल तर धारधार विचाराच्या खुरप्याने त्याचा समाचार घ्यायला हवा. स्वातंत्र्य प्राप्तीपासून नव्हे तर हजारो पिढ्यांपासून विकासाचं पाणी आणि ज्ञानाचा जीवनदायी प्रकाश हा काही विशिष्ट वर्गांकडे जात आहोत. आम्ही दारे धरण्यासाठी किंवा पिकाला पाणी भरण्यासाठी खोऱ्याचा किंवा फावड्याचा वापर करतो. आता सर्व वाफ्यांमध्ये हे विकासाचं जीवनदायी पाणी आणि ज्ञानाचा प्रकाश समांतरपणे देण्याची वेळ आली आहे. माजलेला केना कायमस्वरूपी काढून फेकायची वेळ आली आहे. तर समाज मनाच्या खोल तळाशी नांगराचा फाळ घालून किंवा धारदार विचाराच्या टिकावाने खोदून त्यावर फराट फिरवून किंवा रोटावेटर मारून मोठमोठी ढेकळं चुरा करण्याची वेळ आलेली आहे. कारण ढेकळं आणि काशा शेतात असणं हे कुठल्याही शेतकऱ्याला किंवा समाजाला परवडणारी गोष्ट नसते. आज निखळ ढेकळांचा आणि माजलेल्या तणांचा सर्वत्र कब्जा केला आहे. आमचा सत्व आणि सत्व यामुळे गमावून आम्ही बसलोय. गावरान बोरीच्या झाडावर कलम बांधून आम्ही ॲपल बोरं पिकवली. गावरान बोरीच्या झाडावर कलम बांधून आम्ही ॲपल बोरं पिकवली. गावरान गाईला व्हेटरनरी डॉक्टरकडे नेऊन 25% संकरित वाणाचीही पैदास केली. व्हरायटी टिश्यू कल्चर ऊस लावून रान कसं हिरवं कंच झालं. व्हरायटी टिश्यू कल्चर ऊस लावून रान कसं हिरवं कंच झालं. कलमी आंब्याच्या इस्रायली पद्धतीनं तर कमालच केली. पण आता सर्वच कसं संकरित. पण ऊसातली गोडी, बोरीतला पिढीजात आंबटपणा, आंब्याची गावरान चव आणि दुधातली सत्व शोधू कुठे हा प्रश्न नेहमी माझ्या मनाला भेडसावत असतो. आणि अशी परिस्थिती आज आमच्या सर्वांवर आली आहे. आता काशा नेस्तनाबूत करायच्या असतील तर त्यांना वेचून डांबरी रस्त्यावर टाकावं लागतं. कारण की त्या काशा तशाच शेतात राहिल्या तर शेतात पुन्हा तण माजू शकतं आणि म्हणून कायमस्वरूपी त्यांना डांबरी रस्त्यावर टाकून त्याच्यावरतून आपण वाहनं फिरवली पाहिजे. नाहीतर बांडगुळासारखी वाढणारी बेश्रमांची झाडं आज सर्वत्र पसरली आहेत. आजचा वर्तमान काळ सामान्य शेतकऱ्यांना अंधकारमय दिसत असून भविष्याची कुठलीही स्वप्न साकार होतील याची शाश्वता राहिली नाही. जनजीवन भांबावून गेले आहे. ज्यांनी आम्हाला सुखाची स्वप्न दाखवली आज तेच सामान्य माणसांच्या स्वप्नाचा चुरडा करायला निघालेत.
आज सामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी धास्तावलेला आहे. पण संपूर्ण आयुष्य हे केवळ आणि केवळ आमचं घाबरण्यामध्ये जातं. लहान असतानापासून तर मरेपर्यंत आम्ही याला त्याला घाबरत असतो. म्हणून आयुष्यभर साला आपण कुणाच्या न कुणाच्या राहतो धाकात. आयुष्यभर साला आपण कुणाच्या न कुणाच्या राहतो धाकात. ज्याला ज्याला जमलं त्यानं व्यसन घातली नाकात. आपल्या नाडलेले दादाभाई. बिबे संक्रांतीला आपण देतो, पण त्याला जो गोटा येतो तो किती जहाल असतो हे सगळ्यांना माहिती आहे. बिबे घातले डोळ्यात आणि शेंदूर ओतला गळ्यात. बिबे घातले डोळ्यात आणि शेंदूर ओतला गळ्यात. दृष्टीहीन झाला आम आदमी, अडकला वाघुरी जाळ्यात. दृष्टीहीन झाला आम आदमी, अडकला वाघुरी जाळ्यात. घासा बसला मळा सुटला, घासा बसला मळा सुटला. वावटळीत पागोट गेलं उडून. घसा बसला मळा सुटला, वावटळीत पागोट गेलं उडून. अंधाराची चादर पसरली, दुःख छातीवर काढलं तळून. अंधाराची चादर पसरली, दुःख छातीवर काढलं तळून. काली काली महाकाली इंदर की बेटी ब्रह्मा की साली. काली काली महाकाली इंदर की बेटी ब्रह्मा की साली. कहाँ चली कंचनी के झाड़ चली. कहाँ चली कंचनी के झाड़ चली. कौन खड़ा उठा मड़ा डाल मसान में. कौन खड़ा उठा मड़ा डाल मसान में. असं म्हणून मारली मूठ, असं म्हणून मारली मूठ. श्रद्धेच्या दलदलीत अंधश्रद्धेचं झपाटू लागलं पांढरं भूत. श्रद्धेच्या दलदलीत अंधश्रद्धेचं झपाटू लागलं पांढरं भूत. कोण बाबा कोण काजी, कोण बाबा कोण काजी, अल्ला रामाची खातात भजी. कोण बाबा कोण काजी, अल्ला रामाची खातात भजी. नमाज पूजा बोंबा बोंबी, नमाज पूजा बोंबा बोंबी आणि चौका चौका झोंबा झोंबी. नमाज पूजा बोंबा बोंबी आणि चौका चौका झोंबा झोंबी. निघता सुरे गावठी कट्टे, निघता सुरे गावठी कट्टे. लोकशाहीच्या जांघेवरती गचकर नाट्याचे उठले चट्टे. पेटली घरं पेटली गल्ली, पेटली घरं पेटली गल्ली. अणुभट्टीच्या तोंडावरून हात फिरवत बसली दिल्ली. अणुभट्टीच्या तोंडावरून हात फिरवत बसली दिल्ली. पोळली सीमा बांध पोळले, पोळली सीमा बांध पोळले. मशिदीच्याही पडल्या भिंती, मशिदीच्याही पडल्या भिंती. मठाला भगदाड पडले. नकोच आता इथे कुणाला सत्य अहिंसेचे कडू कारले. नकोच आता इथे कुणाला सत्य अहिंसेचे कडू कारले. माणुसकी देते आचक्या, सौहार्द संसदेत वारले. जीवनाविन माशाची तडफड तशी जाहली लोकशाही. जीवनाविन माशाची तडफड तशी जाहली लोकशाही. रक्ताचा रंग एकच विसरून गेले दादाभाई. रक्ताचा रंग एकच विसरून गेले दादाभाई. बऱ्याच जणांनी ऐकलेली असेल. माणसांचा भरलेला पाहिला मी, बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी. देवास वाहिलेला माणूस पाहिला मी. देवास वाहिलेला माणूस पाहिला मी. कोणती अशी गरिबी आलिया नभाला. कोणती अशी गरिबी आलिया नभाला. तारका अंबरीच्या, तारका अंबरीच्या तुटताना पाहिल्या मी. तारका अंबरीच्या तुटताना पाहिल्या मी. आदर्श मूल्य जानी तुडविली पायाखाली. आदर्श मूल्य जानी तुडविली पायाखाली.
सत्कार तयांचे होताना पाहिले मी, सत्कार तयांचे होताना पाहिले मी. पूर्वीचे राजे किती उदार होते आणि आज आम्ही काही जरी मागायला गेलो तर आमचे काय हाल होतात सर्वसामान्य माणसांचे, हे काही वेगळं सांगायला नको. मागण्यास काही गेलो राजमहाली, मागण्यास काही गेलो राजमहाली, माझेच हात तेथे, माझेच हात तेथे छाटताना पाहिले मी, माझेच हात तेथे छाटताना पाहिले मी. स्वातंत्र्य मिळे परंतु मेंदूत पुरी गुलामी, स्वातंत्र्य मिळे परंतु मेंदूत पुरी गुलामी. हा खेळ सोंगट्यांचा, हा खेळ सोंगट्यांचा माकडात पाहिला मी. बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी, भरलेला पाहिला मी, भरलेला. फुलेंचा फोटो बघाल तर दिसणार नाही, परंतु शेतकऱ्याचा आसूड कविता संग्रहाच्या मुखपृष्ठावरती आहे. आमच्या आंदोलनात महात्मा फुले सुद्धा आहेत. खरं म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांना टाळून शेतकऱ्यांचं आंदोलनही आणि शेतकऱ्याची कविताही पुढे जाता कामा नये. आणि अधाने सरांनी या निमित्तानं या कवितेला फुले शाहू आंबेडकरांचा विचार दिला. आपण टाळ्या वाजून त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करूया. आणि या कविता संग्रहाला मी आधी सांगितल्याप्रमाणे की भेटण्यापूर्वी तुम्ही कविता संग्रहाची जी प्रस्तावना आहे, अतिशय सुंदर प्रस्तावना कविता संग्रहावरती आहे. तर अतिशय महत्त्वाचे अभ्यासक समीक्षक डॉक्टर कैलास अंभोरे सर, मी यांना विनंती करतो की आपण या कविता संग्रहाच्या अनुषंगानं भाष्य ठेवावं. साहेब घोंगडे, ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत, असे कवी ललित अधाने, ज्यांनी या ठिकाणी अतिशय समर्पक प्रास्ताविक केलं, ते माननीय शरदजी भिंगारे. उपस्थित मान्यवरांमध्ये अनेक नावं घेता येऊ शकतील, सर्वांचं स्थान माझ्या हृदयात आहे. परंतु त्यापैकी काही, अर्थात सह्याद्री प्रतिष्ठानची ज्यांनी स्थापना केली ते समीक्षक कवी पी. विठ्ठल, आदरणीय बाबा भांड, प्राध्यापक दासू वैद्य, श्रीधर नांदेडकर, उत्तम भावस्कर, प्राचार्य शिवाजीराव मदन, उपस्थित आपण सर्व मान्यवर बंधू भगिनींनो. खरं तर एक उत्तम कविता ललित अधाने यांनी गायलेली आहे आणि त्यानंतर एक कविता सादर केलेली आहे. आणि त्यांच्या सादरीकरणानंतर मला बोलायचंय, कवितेवरती भाष्य करायचंय. अर्थात आशुतोष पाटील या ठिकाणी नसले तरी मी तुम्हाला छळणार नाही, हे पहिल्यांदाच सांगतो. माही गोधडी 56 बोकी हा कवी ललित अधाने यांचा दुसरा कविता संग्रह. अर्थात या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ आपण पाहिलं तर तिथपासनं ते कविता संग्रहाच्या निर्मितीमध्ये अतिशय जीव ओतून कवी आणि प्रकाशक या दोघांनी घेतलेली मेहनत आपल्याला लक्षात येते. त्या पलीकडे जाऊन कवी ललित अधाने यांचा हा कविता संग्रह तब्बल 21 वर्षांनी प्रकाशित होतोय. त्यांचा पहिला कविता संग्रह कुणबी बाप हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झालेला होता. आणि त्यावेळी मला आठवतं की प्राचार्य रारम बोराडे उपस्थित होते आणि ते नेहमी एक वाक्य त्यांच्या भाषणामधून म्हणायचे की ललित अधाने यांचा कुणबी बाप नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला. आणि त्यावेळी मला बऱ्याचदा असं विचारण्यात आलं की हे काय शीर्षक असतं का म्हणे. शीर्षक कसं असतं म्हणजे कुणबी बाप. बोराडे सर नेहमी सांगायचे किंवा सांगतातही
की कोणी बी बाप अशा पद्धतीनं त्याचा अर्थ घेतला गेला. आता हा दुसरा कविता संग्रह आहे, माही गोधडी 56 भोकी. इथे देखील अनेकांना आक्षेप असू शकतो. बऱ्याच जणांना हे शीर्षक जे आहे ते अश्लीलही वाटू शकतं, परंतु तसं नाहीये. खेड्यापाड्यातल्या माणसांच्या जगण्याचा तो भाग आहे आणि बोलीतलं येणारे जे शब्द आहेत, आपण प्रमाण भाषेमध्ये छिद्र हा शब्द म्हणत असू, परंतु ज्यावेळी कपड्यांना छिद्र पडतं तिथे भोक हा शब्दच उपयोगला जातो. किंवा भिंत पडली, अर्धी भिंत पडली, पावसानं भिंत खचली तर तिथं भगदाड पडलं, अशाच प्रकारचा शब्द आपण उपयोजतो. आणि त्यामुळं मला वाटतं की या ठिकाणी जे काही बोललं जातं की या कवितेच्या संदर्भामध्ये हे शीर्षक श्लील आणि अश्लील अशा प्रकारचा वाद होण्याचा प्रश्नच नाही. अदान्यांचा जो पहिला कविता संग्रह आला किंवा साधारणपणे 2000 नंतरची एकूणच असणारी ग्रामीण कविता जी आहे, त्या ग्रामीण कवितेच्या केंद्रवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. साधारणतः मे 1986 महाराष्ट्रामध्ये पहिली शेतकऱ्याची आत्महत्या झाली साहेबराव करपे यांची. तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत देखील या आत्महत्या थांबलेल्या नाहीये. पहिल्या कविता संग्रहाच्या केंद्रस्थानी देखील शेतकऱ्यांची आत्महत्या होती आणि आजही या कविता संग्रहाच्या केंद्रस्थानी शेतकऱ्याची आत्महत्या, त्याचा छळ, त्याच्यावरती होणारा अन्याय अत्याचार असल्याला आपल्याला लक्षात येतो. मग बदल काय झाला? गेल्या 20 वर्षामध्ये तर आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे सत्तांतर जसं झालं, सत्ता बदलली, तसे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक असे विविध प्रकारचे बदल झालेले आहेत. हे सगळं जरी बदललेलं असलं, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक ह्या सगळ्या दृष्टिकोनातून टोकदार अशा प्रकारचे बदल जरी झालेले असले तरी शेतकऱ्यांचं जीवन मात्र बदललेलं नाही. हे या कविता संग्रहातून अधोरेखित होताना आपल्याला दिसतं. या कविता संग्रहामध्ये 56 कविता आहेत. अर्थात या शीर्षकाच्या संदर्भामध्ये मी बोलणार नाही की 56 भोकी अशा पद्धतीनं, कारण याला सांस्कृतिक संदर्भ आहे. याला हिंदू मिथकाच्या संदर्भातले काही अनुबंध आहेत, पण त्याशिवाय देखील याला भोग आणि भोग या अनुषंगाने शेतकरी जे निर्मिती करतात, सर्जन करतात, त्याचे देखील संदर्भ असलेले आपल्याला दिसतात. ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. संग्रहामध्ये 56 कविता आहेत. त्या 56 कविता 4 विभागांमध्ये विभागलेल्या आहेत. पण जरीही या 56 कविता असल्या तरी मला वाटतं ह्या कविता 56 नाहीत, तर ही एक दीर्घ कविता आहे. एवढं एक सुंदर सूत्र या कवितांच्या मध्यवर्ती असलेलं आपल्याला दिसून येतं, अगदी प्रारंभापासून ते आतापर्यंत. या ठिकाणी बोलत असताना, प्रास्ताविक करताना भिंगारे साहेबांनी उल्लेख केला. मी माझ्या प्रस्तावनेमध्ये देखील अगदी सुरुवातीलाच त्या गोष्टींचा उल्लेख केला की साधारणपणे 1920 ते 2020 महासत्तेचं आपण स्वप्न पाहिलं. 1920 नंतर देशामध्ये जे काही महत्वाचे बदल झाले होते त्या 4 बदलांचा फक्त या ठिकाणी उल्लेख करतो, ज्यापैकी एक मानवेंद्रनाथ राय यांचा उल्लेख केलेला आहे भिंगारे साहेबांनी, तो या ठिकाणी आहेच. स्वातंत्र्य चळवळीची सूत्र ही लोकमान्य टिळकांकडून गांधीजींकडे येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूक नायकाच्या स्वरूपामध्ये सार्वजनिक संदर्भामध्ये उदय होतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज दलितांचे उद्धार करते म्हणून बाबासाहेबांकडे पाहायला लागतात. दरम्यानच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती मानवेंद्रनाथ रॉय यांचं नाव जातं आणि त्याच वेळी त्या दरम्यानच्याच काळामध्ये एक अतिशयांना जमत नाही, अभिव्यक्ती के खतरे उठाने होंगे अशा प्रकारचा विचार या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. ही कविता जी आहे, आमच्याकडच्या अनेक कवी तुकोबांशी नाळ जोडलेली आहे असं सांगतात, आम्ही तुकोबांच्या कुळातले आहोत असं सांगतात, फक्त ते बोलण्यासाठी असतं.
फक्त ते बोलण्यासाठी असतं, फक्त ते लिहिण्यासाठी असतं, पण ते सगळ्याच कवींच्या कवितेमध्ये येतं अशातला भाग नाही. अर्थात याला बहुसंख्य अपवादही आहेत, पण खऱ्या अर्थाने मऊ मेनावून वज्रदास आम्ही अशा प्रकारचा तुकोबांचा असणारा विचार जो आहे तो या कवीच्या आणि कवितेच्या मुळाशी असलेला आपल्याला दिसतो. त्यासोबतच नामदेव ढसाळांच्या विद्रोहाची भाषा कवितेमध्ये ज्या प्रकारची येते त्या प्रकारची भाषा या ठिकाणी या कवितेमध्येही येताना दिसते. शेतकऱ्यांचा हरवलेला चेहरा जो आहे त्याविषयी कवी काय म्हणतो पहा. काल परवा शिवारात एक बेवारस प्रेत सापडलं. काल परवा शिवारात एक बेवारस प्रेत सापडलं, म्हणे त्याला चेहराच नव्हता. मी गेलो आणि म्हणालो, कोण रे बाबा तू? तेव्हा त्याचं धड म्हणालं, बाबू मी शेतकरी आहे. ही आहे आपल्या देशाची अवस्था. असो, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु ही कविता जी आहे या कविता संग्रहामध्ये 56 जरी कविता असल्या तरी देखील अनेक संदर्भ समकालीन सांस्कृतिक, सामाजिक, कृषी, आर्थिक या प्रकारचे असणारे ऐतिहासिक संदर्भ या कवितेमध्ये येतात. आणि ती कविता तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तर तुम्हाला संदर्भलक्षी व्हावं लागतं, बहुकेंद्री व्हावं लागतं. या पलीकडे जाऊन आणखी देखील म्हणजे अदानींची पहिली कविता गेय होती आणि दुसरी कविता त्यांनी वाचून सादर केली. अर्थात या दोन्हींचं मिश्रण देखील या संग्रहामध्ये तुम्हाला दिसतं. क्रांतीची भाषा येते, काही प्रमाणामध्ये गायनाच्या स्वरूपामध्ये तालबद्ध लयबद्ध अशा स्वरूपातल्या ओळी येतात, तर काही ठिकाणी मात्र लय बिघडताना आपल्याला दिसते. असं असलं तरी समकालीन परिप्रेक्ष्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ही कविता मराठी ग्रामीण कवितेमध्ये पहिल्यांदा विद्रोहाची भाषा बोलणारी आहे. शेतकऱ्यांच्या खऱ्या वास्तव असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करते. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.